नमस्कार. आजचा करंट अफेअरचा मुद्दा घेणार आहेत आपण इंटरनॅशनल रिलेशन म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधांवर आणि भारतावर त्याचा काय परिणाम होतो त्याच्यावर. अमेरिकेचे प्रेसिडेंट ट्रम्प यांनी काल एक ट्विट करतात आणि ते ट्विट केल्यानंतर असं सांगतात की जगभरातून इम्पोर्ट होणारे जे जेनेरिक ड्रग आहेत त्या जेनेरिक ड्रगवर अगोदर 0% नंतर 100 आणि नंतर 200% इथपर्यंत आम्ही आयात शुल्क लावू म्हणजे इम्पोर्ट ड्युटी लावू. त्याचा भारतावर काय परिणाम आहे, भारत का म्हणतं की आमचा याच्यावर जास्त परिणाम होईल, फार्मा कंपनीचं काय गणित आहे, याचा सगळा लेखाजोखा आज आपण बघणार आहोत. ठीक आहे. सगळ्यात पहिलं नक्की काय घडलं, ट्रम्प यांनी त्यांचं एक ट्रूथ सोशल नावाची एक त्यांची जसं आपलं एक्स आहे का, ट्रम्प यांचं ट्रूथ सोशल नावाचं एक प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यावर त्यांनी एक ट्विट करतात आणि त्या ट्विटमध्ये असं सांगतात की 200% टेरिफ लागेल. ठीक आहे. कारण त्याचं रिशोर आम्हाला करायचं आहे. बघा, जेनेरिक फार्मास्युटिकल प्रोडक्शन इनटू अमेरिका, हे आम्हाला असं करायचं आहे. आणि हे जेव्हा केलं तेव्हा जेवढे काही फार्मा कंपन्याज आहेत सगळ्याचे धावेदन आणले. निफ्टीमध्ये वगैरे 2 ते 3% खाली घसरण झालेली आहे. आता हे का झाली, कशी झाली, आपण हे सगळं बघू. ह्याचा सगळ्याचा हेतू एकच आहे, तो म्हणजे रिशोर. आपण आपल्या स्वतःच्या देशामध्ये किंवा स्वतःच्या घरामध्ये त्याचं प्रोडक्शन करणं, बाहेरच्या कुठल्याही देशावर अवलंबून राहायचं नाही, हे म्हणजेच रिशोर होय. सध्या अमेरिका औषध गोळ्याच्या बाबतीमध्ये भारतावर खूप जास्त प्रमाणामध्ये अवलंबून आहे. इनफॅक्ट 40%पेक्षा जास्त अमेरिकेची जी डिपेंडन्सी आहे ना ती आपल्या भारतावर आहे जेनेरिक ड्रग्समध्ये. आपण त्या जेनेरिक ड्रग्सचाच वापर करणार आहेत आणि तोच बघणार आहे काय आहे तर. ठीक आहे. तर त्याला रिशोर म्हणतात. याच्यामध्ये पेटंटेड आणि ब्रँडेड औषधावर आधी 100% टेरिफ आहे. पेटंटेड आणि ब्रँडेड औषधावर 100% ऑलरेडी टेरिफ आहे. आपल्यावर त्याचा काही जास्त परिणाम नाही. का मी ते सांगतो. बघा, भारतामध्ये आहे ना औषधं 2 प्रकारे बनवले जातात. एक तर आहे पेटंटेड आणि दुसरा आहे जेनेरिक. पेटंटेड ड्रग म्हणजे असे ड्रग आपण बघणार आहे पुढे. पेटंटेड ड्रग म्हणजे असे ड्रग ज्या कंपन्यांनी 20, 25, 30 वर्ष R&D करून त्याच्यावर खर्च करून जे ड्रग तयार करतात त्याला म्हणतात पेटंटेड ड्रग. ते भारतामध्ये दिले जातात 20 वर्षासाठी. एकदा जर का ड्रग तयार केला, समजा उदाहरणार्थ समजा HIV वर किंवा मलेरियावर एखादा ड्रग तयार केला तर तो ड्रग 20 वर्षासाठी व्हॅलिड असतो. कुणीही दुसरी कंपनी तो ड्रग बनवू शकत नाही. फक्त प्रोडक्ट बनवू शकते, प्रोसेस नाही. आपण पुढे बघूया ते. बरं, हे झाले 20 वर्षानंतर. मग आता 20 वर्ष संपले, मग काय करायचं, तो जो काही फॉर्म्युला आहे का त्याचा तो फॉर्म्युला जनरल होतो, पब्लिक होतो. मग दुसऱ्या ज्या साध्या साध्या कंपन्या आहेत तो फॉर्म्युला वापरून दुसरे औषधं तयार करू शकतात. त्यालाच जेनेरिक औषधं म्हणतात. ठीक आहे. म्हणजेच जर या पेटंटेड ड्रगची जर किंमत 100 रुपये असेल तर याची किंमत 1 ते 2 रुपयेपर्यंत येऊ शकते. इतका जास्त प्रमाणामध्ये फरक पडतो. मग असं का होतं की या कंपन्या एवढं महाग का विकतात, कारण त्यांचा जो 15 ते 20 वर्षाचा मागचा जो R&Dचा खर्च आहे किंवा मग रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये किंवा अन्य गोष्टीमध्ये जे काही खर्च करतात ना तो खर्च काढण्यासाठी म्हणून त्यांना ती लीड दिलेली असते. ठीक आहे. हे झालं तुमचा पेटंटेड. आणि इकडं आणि भारतामध्ये काय, भारत जवळपास फार्मसी ऑफ द वर्ल्ड म्हणतात. ते कशामुळे म्हणतात ते आपण पुढे बघू. तर ते फार्मसी ऑफ द वर्ल्ड याच्यामुळे म्हणतात की आपण जास्त प्रमाणामध्ये जेनेरिक औषधं प्रोड्यूस करतो आणि तो एक्सपोर्ट करतो, अमेरिकेला खूप जास्त करतो म्हणून. बरं, टेरिफचा टाइमलाईन जर आपण बघितला, हे बघा 2029 पासून 200% आहे, म्हणजे टप्प्याटप्प्यानं आहे. हे बघा, टप्प्याटप्प्याने. हा टप्पा कशामुळे आहे तर ट्रम्पला असं वाटतं की ट्रम्पनी काही कंपन्याला मुभा दिली. मुभा म्हणजे काही कंपन्यांना असं सांगितलं की बाबा रे, तुम्ही 2-3 वर्षामध्ये आपल्या देशामध्ये कॅपॅसिटी तयार करा, अशी कॅपॅसिटी तयार करा जे की जेनेरिक औषध आपल्यामध्ये तयार होतील, आपल्याला बाहेर कुठल्याही देशावर अवलंबून राहायचं नाही. ठीक आहे. त्यामुळे ते 3 वर्ष त्याला दिलेलं आहे. म्हणजे हा प्लॅन मुद्दाम आहे, कंपन्यांना अमेरिकेत फॅक्टरी उभारायला वेळ मिळावा म्हणून. असं वाटत असेल की ट्रम्पने एकदम टप्प्याटप्प्याने असं का केलं वगैरे, तर याचं कारण हे आहे. आणि भारतामधल्या ज्या मेजर कंपन्या आहेत त्याच्यामध्ये आपली सन फार्मा आहे, लुपिन आहे, बायोकॉन आहे, या बऱ्यापैकी जेनेरिक ड्रग्स तयार करतात. याच्यापेक्षा व्यतिरिक्त आणखी बऱ्याचशा छोट्या मोठ्या कंपन्या आहेत त्या सगळ्या जेनेरिक ड्रग तयार करतात. थोडं मागे जाऊया. याचं कंटेक्स्ट काय, म्हणजे असं आहे का की बाबा ट्रम्पनी उठलं सकाळी, त्याला वाटलं की नाही जेनेरिक ड्रगवर आपण 200% टाकायचंय, आयात शुल्क लावायचंय, चला लावून टाकलं, असं आहे का, तर तसं नाही. त्याच्या मागे प्लॅनिंग आहे. त्याच्यामागे असं प्लॅनिंग आहे तर ट्रम्प याचं एक धोरण आहे. 2014, 2016ला जेव्हा पहिल्यांदा ट्रम्प यांनी प्रेसिडेंट पदाची शपथ घेतली त्यावेळेसपासून ते म्हणतात की अमेरिका फर्स्ट, अमेरिका फर्स्ट. आणि आता जेव्हा 2024ला जेव्हा त्यांनी कॅम्पेन रन करत होतं ना त्यावेळेस मागा म्हणजे मेक अमेरिका ग्रेट अगेन, अमेरिकेला परत ग्रेट बनवूया, असं त्यांचं कॅम्पेन होतं. याच्याच तहत म्हणजे अमेरिका फर्स्ट पॉलिसी म्हणजे कुठल्याही बाबतीमध्ये अमेरिकेला पहिल्यांदा आणायचं आहे. म्हणजे सगळ्या बाबतीमध्ये अमेरिका पहिल्यांदा, त्याचं प्रोडक्शन सुद्धा आपल्यातच असलं पाहिजे, बाहेर कुठे डिपेंडंट नसलं पाहिजे. मग त्यांनी काय केलं, इम्पोर्ट ड्युटी वाढवायला सुरुवात केली. त्याचे 2 कारण आहेत. एक तर घराचं प्रोडक्शन खूप जास्त असलं पाहिजे किंवा बाहेरून येणारा माल आहे त्याच्यावर जास्त आयात कर लावा, म्हणजे घरातले जे आपल्या डोमेस्टिक प्रोडक्शन आहे ना त्याला बुस्टिंग मिळेल. ठीक आहे. आधी स्टील, मग सेमीकंडक्टर चिप्स आणि मग गाड्या आणि आता औषधं, ह्या सगळ्यावर त्यांनी हे केलेलं आहे. अगोदरच 2025 मध्ये म्हणजे मागच्या वर्षी जे पेटंटेड किंवा ब्रँडेड औषधे आहेत ना त्याच्यावर 100% टेरिफ ऑलरेडी आहे. परंतु भारताला ह्याचा फारसा फटका बसलेला नाही, कारण आपण मुख्यतः आहे बघा जेनेरिकच पाठवतोय, खूप जास्त जेनेरिक पाठवतो. किती पाठवतो पुढे डेटा आहे. ठीक आहे. आणि आता जर ट्रम्पनं जर जेनेरिकवरच निशाणा साधला आहे तर मग इथंच भारताचा खरा गेम होतोय. ठीक आहे.
तर आपण या व्हिडिओत काय बघणार आहे, याचा इम्पॅक्ट काय, सगळ्यात अगोदर याचा इम्पॅक्ट सगळ्या डायमेन्शनने बघूया. त्याच्यानंतर जेनेरिक औषधं म्हणजे काय डिटेलमध्ये बघूया. भारताला जगासी फार्मसी का म्हणतात आणि भारत हा जगासी फार्मसी बनला कसा, एकदम शॉर्टमध्ये सांगतो. हे औषधे खरं शेप आहेत का? बरेच लोक म्हणतात जेनेरिक औषधं म्हणजे तुम्ही म्हणताय की 100 रुपयाला पेटंटेड ब्रँडेड आणि 2-3 रुपयाला हे मिळतं, मग कशाला घ्यायचं, एवढं स्वस्त म्हणजे खराब, असं आहे का? तर त्याच्यावर आपण उत्तर शोधूया. आणि एक सगळ्यात मोठं चायना एक अँगल आहे. आपण कालच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं होतं, चायना अँगल आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये चायना अँगल असणार आहे, कारण भारताला खूप जास्त स्ट्रॅटेजिकली कॉम्पिटिटर किंवा स्ट्रॅटेजी कॉम्पिटन्स चायना प्रोव्हाइड करतं. सगळ्यात पहिला इम्पॅक्ट झाला मार्केटचा थरकाप. म्हणजे जेव्हा ट्रम्पनी इमिडिएटली जसं ट्रूथ सोशलवर टाकलं की आम्ही इम्पोर्ट ड्युटी वाढवणार आहे टप्प्याटप्प्यानं, तसा जो फार्मा कंपनीचे जे शेअर आहेत ना, ते सगळे शेअर हे बघा, फार्मा शेअर आटपले. ठीक आहे, फार्मा शेअर आटपले. किती आटपले? निफ्टी फार्मामध्ये 2% घसरण आली आणि 2 ते 2.5 2.5% हे सन फार्मा, सिप्ला, डॉक्टर रेड्डीज, लुपिन, अरबिंदो हे सगळे खाली आले. ठीक आहे, आता सगळ्या बाजूने इम्पॅक्ट बघूया. अर्थव्यवस्थेवर काय इम्पॅक्ट आहे बघा. भारताची US फार्मा निर्यात आहे 9.7 म्हणजे 10 बिलियन आहे. हे लक्षात राहू द्या, 10 बिलियन आहे. हा आकडा लक्षात राहू द्या. एक्झामसाठी MPSC UPSC मेन्ससाठी कुठेही लिहिता येतं किंवा मग तुमच्या बँकिंगसाठी कुठं पण 10 बिलियन एवढा धोका आहे. लो मार्जिन उद्योग आहे. 10 बिलियन इम्पोर्ट एक्सपोर्ट होतं आणि लो मार्जिन आहे. म्हणजे जर 10 रुपयाला जर आपण गोळी विकतोय, तयार करतोय, तर ते 12 ते 13 रुपयालाच विकतोय. म्हणजे मार्जिन खूप कमी आहे. आणि जर 200% जर टेरिफ वाढलं तर ते मार्जिन खूप कमी होईल. इनफॅक्ट मार्जिनच निघून जाईल. मग ते आपल्याला सस्टेनेबल नाही आहे. आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट नाही करू शकत, ते आपल्याला पेलवणारच नाही. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर खूप तगडा परिणाम होणार आहे. नंबर 2 जागतिक संबंध. इंडिया US मध्ये बरेचसे संबंध आहेत. त्याच्यामध्ये हा फक्त ट्रेड नाही, तर आपला जो इंडिया US चा संबंध आहे तो पण ताणण्याची शक्यता आहे. तिसरा आहे सोसायटल हेल्थ, अमेरिकन रोग. आता सगळ्यात महत्त्वाचा हा मुद्दा आहे. ह्याच्यात गंमत म्हणजे काय माहिती आहे का, अमेरिकेमध्ये जेवढे पेशंट आहेत ना, जेवढे पेशंट, त्या पेशंटपैकी 90% पेशंट हे जेनेरिक ड्रग वापरतात. हे बघा, 90% अमेरिकेतले पेशंट लोक हे काय करतात, जेनेरिक ड्रग वापरतात आणि त्याच्यातले 40% एकट्या भारतातून एक्सपोर्ट होतात. म्हणजे इनफॅक्ट जे अमेरिकेचे ट्रम्प म्हणतात की मागा पॉलिसी आहे किंवा मग अमेरिका फर्स्ट पॉलिसी आहे, नुकसान कोणाचं आहे, भारताचं आहे की त्यांच्या नागरिकाचं आहे, ते त्यांनी पाहावं. या डेटावरून तुम्हाला क्लिअरली कळत असेल नुकसान क्लिअरली कोणाचं आहे. दुसरी आणखी काय स्ट्रॅटेजी आहे, म्हणजे भारत मागे जर पडला, आता याच्यामध्ये काय आहे की जर भारतावर 200% कर लावला, 200% आयात शुल्क लावलं, तर आयात शुल्कामुळे भारताची एक्सपोर्ट कॉम्पिटिटिव्ह राहणार नाही, कारण आपण थिन मार्जिनवर काम करतो. मग याचा ॲडव्हान्टेज चायना घेऊ शकतं स्ट्रॅटेजिकली. म्हणजे चायना ही कसर भरून काढू शकतं. कसं काढू शकतं ते आपण पुढे बघू, का काढू शकतं ते. कारण त्याच्यामध्ये एक API नावाचा कंपोनंट आहे, ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट. API जो आहे ना, भारत आपण पुढे बघू. इथं रोजगार आणि समाज आहे. फार्मा हे भारतात लाखो लोकांचा रोजगार करतं. निर्यात घटली तर सगळ्याचे रोजगार धोक्यात येतील. आणि इथिक्सचा मेन प्रश्न आहे, म्हणजे नॅशनल सिक्युरिटी महत्त्वाची आहे एखाद्या देशासाठी का तिथल्या नागरिकाचं आरोग्य महत्त्वाचं आहे, ते त्यांनी ठरवावं. बरं, मुळात जेनेरिक औषध म्हणजे काय तुम्हाला एकदम सोप्या साध्या भाषेत सांगतो. बघा, एखादी कंपनी नवीन औषध शोधते, पेटंट घेते आणि ब्रँड नेम घेतं. ब्रँड नेमनं महाग विकते. मी जसं म्हटलं तुम्हाला 15, 20, 25, 30 वर्ष लागतात एखादा पेटंट घेण्यासाठी. का? कारण त्याला R&D वर खर्च करावा लागतो, ट्रायल एरर करावं लागतं. ठीक आहे, टेस्टिंग करावी लागते, मग त्याला पेटंट मिळतं. मग त्याच्यामध्ये खर्च तर होणारच ना. म्हणजे अगोदर समजा करोड्स ऑफ रुपीज खर्च झाले, मग ते काढणार कसं ना. ते काढण्यासाठी औषधाची किंमत जास्त ठेवली जाते. आणि ती जनरली इंडियामध्ये किती आहे, इंडियामध्ये 20 वर्षासाठी दिलं जातं. बरं का, इंडियामध्ये 20 वर्षासाठी पेटंट दिलं जातं. ठीक आहे, पेटंट संपलं की दुसऱ्या कंपन्या तेच औषध, सेम ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट, सेम डोस, सेम परिणाम बनवू शकतात. एकदा 20 वर्षानंतर समजलं की ज्या फॉर्म्युल्याने ते बनवला तो फॉर्म्युला पब्लिक होतो आणि दुसऱ्या छोट्या मोठ्या कंपन्यांना अलाउ करतात की तुम्ही बनवू शकता, काही अडचण नाही, पण प्रोव्हाइडेड की सेम इन्ग्रेडियंट असले पाहिजे, सेम डोस आणि सेम परिणाम असला पाहिजे. ठीक आहे, आता ही सेम परिणाम असला पाहिजे, याची टेस्टिंग सुद्धा होते, तरच ते अप्रूव्ह होतं. म्हणजेच जेनेरिक फरक फक्त एकच आहे, किंमत काही पटीने कमी आहे. कारण जेनेरिक औषध सेम ब्रँडेड सारखंच असतं, फक्त किंमत काही पटीने कमी असते. हे इथे कन्सेप्ट आहे बघा. मंजुरी आधी बायो इक्विव्हॅलन्स सिद्ध करावं लागतं. बायो इक्विव्हॅलन्स म्हणजे ब्रँड इतकं सुरक्षित व परिणामकारक आहे. ठीक आहे, हे बघा, बायो इक्विव्हॅलन्स आपल्याला सिद्ध करायचं आहे. इथं मी जसं म्हणलं की तोच परिणाम तोच आहे, सगळं चांगलं आहे, व्यवस्थित आहे, म्हणजे डायरेक्टली रिप्लेसेबल आहे असं तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं. त्यालाच बायो इक्विव्हॅलन्स म्हणतात. ठीक आहे, भारत जगाची फार्मसी कसा म्हणला, भारताला फार्मसी ऑफ द वर्ल्ड म्हणतात. म्हणजे भारतात सगळ्यात जास्त जेनेरिक ड्रग बनले जातात. व्हॉल्यूमनुसार भारतात सगळ्यात जास्त आहे. ठीक आहे, इनफॅक्ट 68% ऑफ टोटल जर म्हणलं तरी चालेल. 1970 मध्ये भारतात पेटंट ऍक्ट आला. 1970ला लक्षात राहू द्या. भारतानं फक्त प्रोसेस पेटंट मान्य केला आणि प्रोडक्ट पेटंट नाही. याचाच अर्थ काय बघा, इथं 2 टर्म आहेत, एक तर प्रोसेस पेटंट आहे आणि दुसरा प्रोडक्ट पेटंट आहे. भारताने 1970 मध्ये याला मान्यता दिली. म्हणजे प्रोसेस पेटंट म्हणजे काय, आता याचं उदाहरण सांगतो. समजा तुम्हाला चहा बनवायचा आहे. ठीक आहे, चहा, आता चहा तयार केलं. बरं, आपला हा डॉली चायवाला घ्या. डॉली चायवाला काय करतो, हे बघा, ही मेथड वापरतो. म्हणजे हे प्रोसेस आहे.
ही प्रोसेस आहे आणि हा प्रोडक्ट आहे, चहा हा प्रोडक्ट आहे. बरं, आपण हे मान्य केले म्हणजे डॉली चायवाला ज्या प्रोसेसनं ज्या मेथडनं चहा बनवतो का तो डॉली चायवालाच बनवू शकतो. म्हणजे तो तसला वरून टाकतो वगैरे वगैरे, तो तसा फक्त डॉली चायवाला. जर डॉली चायवाल्यांनी पेटंट घेतला तर त्या पद्धतीचा चाय कोणी बनवू शकत नाही भारतामध्ये. परंतु चहा बनवणं बंदी आहे का, तर नाही. चहा बनवू शकतात, काही अडचण नाही. तुम्ही चहा बनवू शकता, अमृततुल्य काही बनवा. फक्त एवढंच की जी ही मेथड आहे ना, ही मेथड फॉलो करायचं नाही. तुम्ही अशी दुसरी काही पण मेथड फॉलो करा आणि चहा बनवा, काहीच अडचण नाही. ह्याला अलाउड आहे, इंडियामध्ये अलाउड होतं. परंतु इंडियात अलाउड आहे, जगामध्ये आहे का, तर जगात नाही. बरेच लोक काय करतात, जगामध्ये प्रोडक्ट पेटंट घेतात. हे बघा 2005 नंतर आहे ना WTO म्हणून एक आहे ऑर्गनायझेशन आहे, त्याच्या ट्रिप्स नंतर प्रोडक्ट पेटंट आले. आता प्रोडक्ट पेटंट आहे म्हणजे समजा चहा, आता डॉली चायवाल्यांनी चहा इन्व्हेंट केला म्हणजे चहाचेच इन्व्हेन्शन केलं. मग आता चहा हा इन्व्हेंट झाला, मग कोणीही चहा बनवू शकत नाही. म्हणजे कुठल्याही मेथडनं चहा बनवू शकत नाही आपण. चहा जर घ्यायचा असेल फक्त आणि फक्त डॉली चायवाल्याकडे जायचं. हा झाला प्रोडक्ट पेटंट आणि हे जग मान्य करतं का. USA सारख्या कंपन्या काय करतात की आता जे एकदम रेअर डिसीज आहेत किंवा खूप कॉम्प्लेक्स डिसीजेस आहेत, 10, 15, 20 वर्ष इन्व्हेस्टमेंट करून ते एखादं ड्रग इन्व्हेंट करतात आणि त्यांना वाटतं की तो ड्रग कुठल्याही मार्गानं ड्रग तयारच नाही झाला पाहिजे. म्हणजेच काय, जर तो ड्रग पाहिजे असेल, जर तुम्हाला ते औषध घ्यायचं असेल, फक्त एकच ऑप्शन असेल, तोच ती कंपनीचं ऑप्शन असेल, ती असेल 20 वर्षासाठी आणि मग पुढे त्याला जेनेरिक करता येतं. ठीक आहे, हे समजलं प्रोडक्ट आणि प्रोसेस पेटंट. डॉली चायवाला आपली ताकद काय बघा, अमेरिकेतली जेनेरिक औषधं भारतातून 40% जातात. म्हणजे अमेरिका जर 100 गोळ्या घेत असेल जेनेरिकच्या, तर 40 गोळ्या एकट्या भारतातल्या आहेत. ठीक आहे, 10 बिलियन आता जे तुम्हाला म्हणलं आपली निर्यात आहे तेवढी. ठीक आहे, FDA मंजूर, मी FDA म्हणतो इथं. USA बाहेर सर्वाधिक FDA प्लांट भारतात आहेत. म्हणजे FDA जे आहे ना, फूड अँड ड्रग्स ॲडमिनिस्ट्रेशन, USA मधली सगळ्यात मोठी, जगातली सगळ्यात स्ट्रिक्ट अशी एजन्सी आहे. एकदा जर का असं म्हणतात की FDAनं परमिशन दिली की जगात कुठेही चालतं, तर FDA मंजूर केलेले सगळ्यात जास्त प्लांट भारतामध्ये आहेत. त्यामुळं हे USAलाच याचं नुकसान आहे. ठीक आहे, आणि भारत जेवढं निर्यात करताना जेनेरिक ड्रग्स एवढे, त्याच्यामुळं अमेरिकेला याचा 200 बिलियनचा फायदा झालेला आहे 2022 मध्ये. दरवर्षी होतो 150-200 बिलियनचा. कारण त्यांचं, मला सांगा, जर पेनकिलर आपली 1 रुपयाला मिळते, एक लक्षात घ्या, आपली डोलो 1-1.5 रुपयाला मिळते, बरोबर आहे, आणि आपण तिथे 2 रुपयाला गेली, तिथे $1 मिळतं, म्हणजे 100 रुपयाला मिळतं. किती फरक आहे. त्यामुळे म्हणतात की अमेरिकेला त्याचं जास्त नुकसान आहे. बरं, आता सगळ्यात मोठा प्रश्न, पण ही औषधं खरंच सेफ आहेत का, म्हणजे जेनेरिक ड्रग्स हे आपल्या जनरल पब्लिकसाठी सांगतोय, खरंच सेफ आहेत का. तर मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगितली होती की बायोसिमिलर म्हणजे नाही, बायो इक्विव्हॅलन्स ही कन्सेप्ट सांगितली होती. बायो इक्विव्हॅलन्स म्हणजे सेम डोस, सेम इन्ग्रेडियंट, सेम परिणाम, काहीच फरक नाही. ठीक आहे, त्यामुळे हे पूर्णपणे सेम आहे. आता ही अस्वस्थ करणारी बाजू आहे. फक्त एक बुक आहे, बॉटल ऑफ लाईज, बरं का. बॉटल ऑफ लाईज हे पुस्तक जे एक्झामची तयारी करतात, खालच्या एक्झामची, जे ते कशाशी संबंधित आहे, तर ते औषधाची किंवा जेनेरिक ड्रग्सशी संबंधित आहे. रॅनबॅक्सी कंपनीशी संबंधित आहे. ठीक आहे, रॅनबॅक्सी थोडा कॉन्ट्रोवर्शियल आहे, पण इंडियामध्ये ते एकदम सेफ आहे. म्हणजे क्वालिटीचा क्वेश्चन नाही, तो कन्सिस्टन्सी आणि ओव्हरसाईटचा क्वेश्चन आहे. म्हणजे FDA किंवा इंडियातल्या ज्या एजन्सीज आहेत त्या. सगळ्यात महत्त्वाचा आतापर्यंत आपण सगळ्यांनी विसरलाय तो आहे चायना अँगल. लपलेली सगळ्यात मोठी रिस्क आहे. कारण भारत जो गोळ्या बनवतो का, भारत आपण म्हणतो जेनेरिक आहे, जेनेरिक औषधाची फार्मसी आहे. बरं, आता काय, तर भारत जी गोळी बनवतो त्याच्यामध्ये 2 कंपोनंट लागतात. सगळ्यात महत्त्वाचा कंपोनंट आहे ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट, API. आणि या APIवर भारत आहे ना 70% डिपेंड आहे चायनावर. 70% डिपेंड आहे चायनावर. जर चायनातनं आपण जर API नाही आणलं ना, आपण गोळ्या बनवू शकत नाही. त्यामुळं फार्मसी ऑफ द वर्ल्ड हा जो टॅग आहे ना, तो टॅग चायनाच्या मर्जीवर अवलंबून आहे कुठं ना कुठं. म्हणजे आपली सुई आहे ना, आपली सुई चायनावर अडकली आहे. म्हणजे जगाची फार्मसी असूनही आपली सुई कुठं अडकली आहे, ही जगावर अडकली. म्हणजे 70% कच्चा माल आपण घेतो चायनाकडून. ठीक आहे, आता हे कळलं. जर USनं रिशोअर केलं तर भारत मागे पडला समजा 200%, कारण 200% भारताला परवडणारच नाही. का परवडणार नाही मी तुम्हाला सांगितलंय. आपण खूप थिन मार्जिननं काम करतोय आणि इथं जर रिप्लेसमेंट चायना होऊ शकतं, म्हणून म्हणलं की चायना अँगल जे वरी आलं होतं का, ते आलं. बरं, पुढचा रस्ता काय, तर API स्वावलंबन. आता मी जे API टाकलं होतं का, API म्हणजे ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट, जे की 70% आपण चायनावर डिपेंडन्सी आहे आपली. तर API स्वावलंबन म्हणजे सगळ्यात अगोदर तर त्याचं आपण मेक इन इंडियाचं केलं पाहिजे. म्हणजे आपण जे म्हणतो ना आत्मनिर्भर भारत, याच्या अंतर्गत बल्क ड्रग पार्क न चायनाची निर्भरता कमी केली आणि कमी करत आहे. आपण ऑलरेडी चालू करतोय. व्हॅल्यू चेनवर चढा, म्हणजे काय, सध्या जेनेरिकवरून कॉम्प्लेक्स जेनेरिक्स किंवा बायोसिमिलर याच्याकडे मूव्ह व्हा, सो दॅट की US मार्केटमध्ये आपल्याला आणखी जास्त पद्धतीने एंट्री मिळेल. त्याच्यामध्ये पेटंटेड ड्रग्स वगैरे मिळून
मार्केट डायव्हर्सिफिकेशन फक्त यूएस नाही तर आफ्रिका, लॅटिन अमेरिका, युरोपियन युनियन याच्यामध्ये सुद्धा विस्तार आपण केला पाहिजे. त्याच्यानंतर यूएसमध्ये जे उत्पादन आहे आणि ट्रेड डील म्हणजे वाटाघाटी करा यूएसए सोबत की आम्ही तुमच्या देशामध्ये प्लांट उभारू. अमेरिकेचं तेच आहे, प्रेसिडेंटचं तेच आहे, प्रेसिडेंट ट्रम्पचं, की आमच्या देशात तयार करा. जर आपण जरी असेल, आपण भारतातले आहोत, आपण भारतातले कंपन्या यूएसए जायचं आणि तिथं तयार करायचं, ते चालेल त्यांना, काही अडचण नाही. क्वालिटी फर्स्ट सगळ्यात महत्त्वाचं. एफडीची ओव्हरसाईट खूप गंभीरपणे घ्यायला पाहिजे. ठीक आहे, कारण एकदा जर का ते गंभीर घेतलं की मग सेफ होऊन जातं, काही विषय नाही. शेवटी एक विचार आहे, टेरिफ हा फक्त आकडा नाही, म्हणजे हे 100-200 जे आहे हा फक्त आकडा नाही, तो जागतिक आरोग्याच्या पुरवठ्याशी खेळ आहे. बरं, शेवटी एक असा विचार आहे की टेरिफ जो आहे ना हा फक्त एक आकडा नाही, जे ग्लोबल सप्लाय चेन आहे त्याचा पूर्ण हा खेळखंडोबा आहे. म्हणजे जर असं जर झालं तर भारत फार्मसी ऑफ द वर्ल्ड, जे गरिबासाठी आपण औषधं देतो, गरिबासाठी औषधं तयार करतो, ते राहील का? हा प्रश्नचिन्ह निर्माण आहे. तुमचं मत काय यावर क्लिअरली सांगा. माझा लास्ट शेवटचा प्रश्न असा आहे की ट्रम्प यांचा निर्णय अमेरिकेच्या फायद्याचा आहे का स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेण्यासारखा आहे, ते कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला आणखी याच्याबद्दल काही डिटेल माहिती पाहिजे असेल तर आपला हा टेलिग्राम आयडी आहे शार्विक अकॅडमी, तुम्ही याला स्कॅन करायला जॉईन व्हा. तिथे दररोज करंट अफेअर्सच्या PDF टाकल्या जातात. थँक्यू, धन्यवाद.